पण मला ह्याला जोडून एक प्रश्न करावासा वाटतो, तो म्हणजे इतक्या गंभीर समस्या आहेत, मग आता इथे जे नगरसेवक आहेत, जे कार्यरत आहेत, त्यांनी याकडे लक्ष दिलं नाही का? किंवा त्यांच्या कामाविषयी तुम्हाला काय सांगायचं? जे स्थानिक लोकप्रतिनिधी आहेत त्यांचं प्रथम कर्तव्य आहे की त्या प्रभागामध्ये राहणारे जे आपले नागरिक आहेत त्यांच्या मूळ समस्या काय आहेत त्या जाणून घेणं आणि त्या सोडवण्यासाठी संपूर्णतः पाठपुरावा करून शासन स्तरावरती ते प्रश्न सोडवणं. पण मला या ठिकाणी असं जाणवतं वारंवार की जो शासन स्तरावरती पाठपुरावा करायला पाहिजे तो पाठपुरावा अजूनपर्यंत त्यांच्या माध्यमातून झालेला नाही आहे. ज्या वेळेला निवडणुका लागतात त्यावेळेला हे लोकप्रतिनिधी मोठ्या मोठ्या नेत्यांच्या बैठका लावतात. त्यांना विशिष्ट ठिकाणी घेऊन जाऊन आश्वासनं दिली जातात आणि ती आश्वासनं अशी असतात की तुम्ही काही काळजी करू नका, तुमचा हा प्रश्न आम्ही निश्चित स्वरूपात सोडवू. आणि त्या आश्वासनावरती आमची जी काही भोळीभाबडी लोकं आहेत ती विश्वास ठेवून त्यांना मतदानाचा कौल पण देतात. परंतु पुन्हा 5 वर्ष एरे माझ्या मागल्या ते प्रश्न काही सुटत नाहीत. आता जे स्थानिक लोकप्रतिनिधी आहेत त्यांनीसुद्धा गेल्या निवडणुकीमध्ये 9 वर्षापूर्वी याच प्रश्नांच्या अनुषंगाने आश्वासनं दिली. परंतु निवडून आल्यानंतर ते सत्तेत होते आणि सत्तेत नव्हतेसुद्धा. दोन्ही वेळेला त्यांनी त्या विषयांचा पाठपुरावा केला नाही. विशेष म्हणजे SRAचे जे विकासक आहे शिवालिक व्हेंचर्स त्यांच्या विरोधात त्यांनी एकही आंदोलन, एकही मोर्चा अथवा एकही निवेदन दिलेलं नाही आहे शासन स्तरावरती. याचा अर्थ असा निघतो की शिवालिक व्हेंचर्स बिल्डर बाबतीत त्यांना काही प्रमाणामध्ये किंवा जास्त प्रमाणामध्ये प्रेम आहे.